आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं सॉलिड स्टेट पार्ट 3 मध्ये की पॅकेजिंग इफिशियन्सी म्हणजे काय असते, सॉलिड कोणत्या टाईपने पॅक झालेले असतात. आपण ते सगळं पाहिलं होतं, त्याची पॅकेजिंग इफिशियन्सी आपण कॅल्क्युलेट केली होती. आज आपण पाहणार आहे क्रिस्टल डिफेक्ट्स और इम्परफेक्शन म्हणजे काय असतं. आता इम्परफेक्शन म्हणजे काय, एक प्युअर सॉलिड असतो, त्याच्यात काय होतं वेगवेगळ्या काय होतात अशा इम्प्युरिटी ॲड होतात, त्यालाच इम्परफेक्शन म्हणजे काय होतं, त्याची प्युरिटी राहत नाही त्या सॉलिडची, इम्प्युअर बनतं, त्याला आपण काय म्हणतो इम्परफेक्शन म्हणतो. त्यात काय दिले, सम रेग्युलरिटीज ऑर डिसऑर्डर्स इन अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ सॉलिड क्रिस्टल आर नथिंग बट इम्परफेक्शन. इम्परफेक्शन म्हणजे काय, इरेग्युलर, ज्याची गरज नसते त्या सॉलिडमध्ये किंवा ज्या डिसऑर्डर्स असतात त्या काय होतात त्या क्रिस्टलच्या किंवा पार्टिकलच्या अरेंजमेंटमध्ये काय होतात ॲड होतात, त्यालाच आपण इम्परफेक्शन म्हणतो. आता ह्या इम्परफेक्शनचे किंवा क्रिस्टल डिफेक्टचे 3 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप आहे पॉइंट डिफेक्ट, सेकंड टाईप आहे लाईन डिफेक्ट आणि थर्ड टाईप आहे प्लेन डिफेक्ट. हे 3 टाईप क्रिस्टल डिफेक्टचे. आपल्याला फक्त इथं पॉइंट डिफेक्टचा स्टडी करायचा. तर पाहूयात पॉइंट डिफेक्ट म्हणजे काय असतं. आता पॉइंट डिफेक्ट म्हणजे these defects are irregularities in arrangement of bases at lattice in crystal solids. जे काही क्रिस्टल सॉलिड बनतं लटाईस पासून, त्याच्यात काय होतात काही इम्प्युरिटीज ॲड होतात, थोड्या प्रमाणात काय होतात त्या अरेंजमेंटमध्ये इम्प्युरिटी ॲड होतात, त्यालाच डिफेक्ट किंवा पॉइंट डिफेक्ट म्हणतात. आता ह्या पॉइंट डिफेक्टचे काही टाईप्स आहेत, त्याचे मेन 3 टाईप. एक स्टिचोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, दुसरा इम्प्युरिटी डिफेक्ट आणि तिसरा नॉन स्टिचोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. याची सगळ्यांची नावं लक्षात ठेवायची. सगळे टाईप सोपे आहेत. टोटल आपल्याला याच्यात हे 8 टाईप स्टडी करायच्यात. तर त्यातला पहिला जो स्टिचोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट आहे त्याच्यात 4 टाईप आहे. वॅकन्सी डिफेक्ट, दुसरा सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट, तिसरा आहे स्कॉटकी डिफेक्ट आणि चौथा आहे फ्रँकल डिफेक्ट. त्याच्यानंतर जो इम्प्युरिटी डिफेक्ट आहे त्यात 2 टाईप आहे, सबड्युरेशनल डिफेक्ट आणि इंटरस्टेशियल डिफेक्ट. त्याच्यानंतर नॉन स्टिचोमेट्रिक पॉइंट जो डिफेक्ट आहे त्यात मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आहे आणि मेटल एक्सेस डिफेक्ट आहे. आता याच्यात वॅकन्सी डिफेक्ट आणि स्कॉटकी डिफेक्ट थोडासा सेम आहे आणि सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट आणि फ्रँकल डिफेक्ट काय एकमेकाशी थोडंसं रिलेटेड. तर पाहूयात आपण एक टाईप पाहूयात. तर त्यातला फर्स्ट टाईप आहे स्टिचोमेट्रिक डिफेक्ट. आता स्टिचोमेट्रिक डिफेक्टमध्ये फर्स्ट पाहायचं आपल्याला व्हॅकन्सी डिफेक्ट. आता स्टिचोमेट्रिकचा अर्थ काय होतो, समजा एखादं कंपाऊंड घेतलं आपण H2O वॉटर घेतलं, त्याच्यात जो नंबर असतो इथं खाली H2, समजा ऑक्सिजनचा जो 1 असेल तो आपण लिहित नाही, हे 2 आणि 1 हे जे कॉन्स्टंट असतात त्याच्यात त्यालाच काय म्हणतात, त्या सबस्टन्स किंवा मॉलिक्युलचे स्टिचोमेट्रिक कॉन्स्टंट म्हणतात. त्यातला फर्स्ट टाईप आहे व्हॅकन्सी डिफेक्ट. आता व्हॅकन्सीचा अर्थ काय होतो, मोकळी जागा. व्हॅकन्सी म्हणजे काय, मोकळी जागा. आता ह्या व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये काय होतं, समजा हे कन्सिडर केलं हे एक पूर्ण सॉलिड आहे, त्याच्यात हे पार्टिकल्स आहेत सगळे, हे काय थोडे सगळे पार्टिकल्स. आता इथं पहा, इथं एक पार्टिकल हा होता आणि इथं एक पार्टिकल हा होता, पण व्हॅकन्सी डिफेक्टमध्ये काय होतं, हा जो पार्टिकल आहे हा काय करतो इथून निघून जातो, याची जागा काय होते मोकळी होते, त्यालाच म्हणतात व्हॅकन्सी डिफेक्ट. तर दिले पहा, प्रोड्यूस ड्यू टू मिसिंग ऑफ पार्टिकल्स इन सॉलिड ड्युरिंग क्रिस्टलायझेशन प्रोसेस. ज्यावेळेस हे क्रिस्टलायझेशन बनत असतं, क्रिस्टल्स एकत्र येत असतात, त्यावेळेस काय होतं काही ठिकाणी पार्टिकल्स काय असतात मिसिंग असतात, तोच झाला व्हॅकन्सी डिफेक्ट. दॅट मिसिंग पार्टिकल क्रिएट व्हॅकन्सी इन द क्रिस्टल. त्याचे मिसिंग पार्टिकल ते काय करतात त्या क्रिस्टलमध्ये व्हॅकन्सी म्हणजे मोकळी जागा तयार करतात. डेव्हलप ड्यू टू हिटिंग ऑफ सबस्टन्स. हे कशामुळे होतं, समजा काही सबस्टन्सला हीट दिल्यामुळे सबस्टन्स काय होतात रिमूव्ह होतात, त्यामुळे पण हा व्हॅकन्सी डिफेक्ट येऊ शकतो जास्त हिटिंगमुळे. त्यानंतर मास डिक्रीजेस ड्यू टू ऑब्सेन्स ऑफ पार्टिकल. आता काय होतं पहा, प्रत्येक पार्टिकलचं थोडंफार काही ना काहीतरी काय असतं मास असतं, या मासमुळे पूर्ण सॉलिडला काय येतं त्याचं एक ठराविक मास येतं, पण जर याच्यातले पार्टिकलच जर मिसिंग असेल तर त्यात काय होतं त्या सॉलिडचं मास सुद्धा डिक्रीज होतं. हा झाला आपला फर्स्ट डिफेक्ट व्हॅकन्सी डिफेक्ट. व्हॅकन्सी डिफेक्ट म्हणजे काय, पार्टिकल्स मिसिंग असणे. त्यानंतर आपल्याला पाहायचं पुढचा सेकंड डिफेक्ट स्टिचोमेट्रिक मधला कोणता, सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट. आता इंटरस्टेशियल मध्ये त्याची जागा, इंटरस्टेशियलचा जर आपण अर्थ पाहिला तर काय होतं, जागा फक्त सॉलिडमध्ये त्याची जागा काय होते चेंज होते त्याच सॉलिडमध्ये. पाहता इथं हा एक सॉलिड आहे पूर्ण, हे क्रिस्टल बनलेले. आता इथे एक आणि इथे एक एक्स्ट्रा काय क्रिस्टल, बरोबर का, हा कुठून तरी काय झाला ऍड झाला. याच्यात पार्टिकल मिसिंग नसतात तर याच्यात काय होतं पार्टिकल्स ऍड होतात, किंवा पार्टिकल्स ऍड नाही झाले तर समजा हा इथे एक पार्टिकल हा होता, बरोबर, पण हा पार्टिकलने काय केलं त्याची पोझिशन चेंज करून इथं गेला,
म्हणजे काय झालं, पोझिशन पण चेंज करू शकतात किंवा बाहेरून एक्स्ट्रा पार्टिकल ऍड होतात. तो झाला सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट. यात काय होतं पहा, इट इज द स्पेस ऑर व्हॉइड इन बिटवीन द पार्टिकल्स इन लटाईस पॉईंट. हे जे लटाईस पॉईंट जे होते याच्यात काय होतं, स्पेस तयार होते, जागा तयार होते. पहा इथं जो पार्टिकल पाहिजे त्याने त्याची पोझिशन चेंज केली, इथं गेल्यामुळे इथं काय झाली, त्याची व्हॅकंट पोझिशन तयार झाली. वेन एनी पार्टिकल्स ऑक्युपाय धिस इंटरस्टेशियल साइट देन दॅट डिफेक्ट इज कॉल्ड ॲज अ सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट. सेल्फ म्हणजे त्याच सॉलिड मधल्या पार्टिकल्सने काय केली, स्वतःची जागा चेंज केली, त्यालाच म्हणतात सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट. ओके. त्याच्यानंतर पुढचा थर्ड याच्यातला डिफेक्ट पाहायचा आहे स्कॉटकी डिफेक्ट. आता इथं स्टार केलाय. स्कॉटकी डिफेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून मी इथं त्याला स्टार्ट करून ठेवला, 3 मार्क्सला विचारला जातो. तर स्कॉटकी डिफेक्ट मध्ये पहा, स्कॉटकी डिफेक्ट आणि व्हॅकन्सी डिफेक्ट थोडेफार सेम आहेत. आता सेम कसे, तर व्हॅकन्सी डिफेक्ट मध्ये पहा, हे तर डायग्राम मध्ये तिथं फक्त पार्टिकल्स होते, असे चार्जेस नव्हते, आयन्स नव्हते. इथं जसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स आहे तसं तिकडे पार्टिकल्स होते, एवढा एकच चेंज आहे त्याच्यात. व्हॅकन्सी डिफेक्ट मध्ये पण तिथं पार्टिकल्स काय होते, मिसिंग होते. तर ह्या स्कॉटकी डिफेक्ट मध्ये काय असतं, कॅटायन किंवा ॲनायन असतात. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह वाले, ॲनायन म्हणजे निगेटिव्ह वाले. ते काय असतं, तिथं मिसिंग असतात. तिथं पहा, इन अन आयोनिक सॉलिड इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स आर मिसिंग. यातले जे इक्वल नंबर, जेवढे कॅटायन तेवढेच ॲनायन का असतात, मिसिंग असतात. इथं पहा, इथं जर पाहिलं तर एक निगेटिव्ह वाला पाहिजे होता आणि इथं काय पाहिजे होता, पॉझिटिव्ह. म्हणजे इथं काय सांगितलं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एक काय झाला, मिसिंग. म्हणजे इक्वल नंबर वाले काय झाले, मिसिंग झाले फ्रॉम देअर रेग्युलर पोझिशन इन द क्रिस्टल लटाईस क्रिएटिंग व्हॅकन्सी. ते मिसिंग असल्यामुळे तिथं काय बनते, त्या आयनच्या जागा व्हॅकन्सी, एक मिसिंग प्लेस बनते, स्पेस बनतो. इट मीन्स दॅट अ व्हॅकन्सी क्रिएटेड बाय लॉस ऑफ कॅटायन इज ऑलवेज अकम्प्लिश बाय व्हॅकन्सी फॉर्म बाय लॉस ऑफ आयनाइन. लॉस ऑफ कॅटायन आणि लॉस ऑफ आयनाइन मुळे जी काय व्हॅकन्सी तयार होते तोच झाला कोणता, स्कॉटकी डिफेक्ट. तर लक्षात ठेवायचं, स्कॉटकी आणि जो व्हॅकन्सी डिफेक्ट आहे स्लाइटली काय सेम आहेत थोडेफार, फक्त व्हॅकन्सी मध्ये आपण पार्टिकल्स पाहिले होते आणि स्कॉटकी मध्ये आयन्स पाहतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट यातला पुढचा डिफेक्ट आहे, तो डिफेक्ट पाहण्याच्या आधी पहा, याचे स्कॉटकी डिफेक्ट त्याच्या काही कंडिशन्स असतात, त्या फॉर्मेशनच्या काही कंडिशन्स असतात. त्यातले कंडिशन पाहू. स्कॉटकी डिफेक्ट जर तयार करायचा असेल आर्टिफिशियली तर त्याला काय लागतं, हाय डिग्री ऑफ आयनिक कॅरेक्टर्स लागतात. म्हणजे त्याच्यात आयन्स पाहिजे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स पाहिजे, ते खूप जास्त प्रमाणात पाहिजे हाय डिग्रीमध्ये. सेकंड आहे हाय कॉर्डिनेशन नंबर ऑफ आयन्स. आता कॉर्डिनेशन नंबर जर हाय असेल तर पार्टिकल्स त्याच्यात काय असतात, जास्त असतात. आपण पाहिलं होतं की कॉर्डिनेशन नंबर म्हणजे काय, पार्टिकल्सला जे शेजारचे पार्टिकल टच करतात त्याला आपण काय म्हणतो, त्याचा कॉर्डिनेशन नंबर. जेवढा जास्त कॉर्डिनेशन नंबर असेल तेवढे त्याच्यात आयनाइन्स काय असतात, जास्त असतात. आणि तिसरी कंडिशन त्याच्यासाठी पाहिजे, त्याच्यामधला जो कॅटायन ॲनायन आहे त्याच्यामधला डिफरन्स कमी पाहिजे. म्हणजे जेवढे कॅटायन्स आहेत तेवढेच ॲनायन्स पण पाहिजे, त्याच्यात जास्त फरक नकोय. हे झाल्या कंडिशन कशाच्या, फॉर्मेशन ऑफ स्कॉटकी डिफेक्टच्या. त्याच्यानंतर को सिक्वेन्सेस ऑफ स्कॉटकी डिफेक्ट, म्हणजे याचे इफेक्ट काय होतं, स्कॉटकी डिफेक्टमुळे काय काय होतं. तर त्यातला फर्स्ट को सिक्वेन्स दिलाय, इफेक्ट दिलाय, ॲज द नंबर ऑफ आयन्स डिक्रीजेस. तर त्याच्यातले आयन्स कमी झाले, त्याच्यामुळे काय होतं, त्याचं मास पण कमी होतं. कारण प्रत्येक आयन्सला किंवा पार्टिकल्सला त्याचं काय असतं, ठराविक विशेष मास असतं. आता आयन्स डिक्रीज झाल्यामुळे मास पण डिक्रीज होते आणि मास डिक्रीज झालं, व्हॉल्यूम रिमेन्स अनचेंज. व्हॉल्यूमला काही फरक पडत नाही, हेन द डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस. आता मासमध्ये चेंज झाला तर डेन्सिटी चेंज होते. कशी पहा, डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता पहा, ही जर व्हॅल्यू चेंज झाली, बरोबर, ही जर व्हॅल्यू चेंज झाली तर इथे येणार आन्सर सुद्धा काय होतं, चेंज होतं. म्हणून डेन्सिटी पण काय होते, चेंज होते. कळलं पहिला पॉईंट. त्यानंतर पुढची कंडिशन कोसिक्वेन्स दिलाय, द नंबर ऑफ मिसिंग कॅटायन्स अँड ॲनायन इज इक्वल. जर कंडिशन ह्याच्यात जर कॅटायन्स जेवढे मिस झाले तेवढेच जर ॲनायन पण मिसिंग असेल तर इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ऑफ द कंपाऊंड इज प्रिझर्व्ड. पहा, आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर एकत्र आली तर प्लस मायनस काय करतात, एकमेकाला कॅन्सल करतात, त्या सबस्टन्सला ते काय बनवतात, न्यूट्रल बनवतात. म्हणजे तेच सांगितलं की जर कॅटायन्स जेवढे मिसिंग असेल तेवढेच जर ॲनायन मिसिंग असेल तर कोणती कंडिशन येते, इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी येते त्या कंपाऊंडमध्ये. तर याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, प्रत्येक याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. याच्यात सोडियम क्लोराईड, याच्यात स्कॉटकी डिफेक्ट असतो. त्याच्यानंतर सिल्वर ब्रोमाइडमध्ये स्कॉटकी डिफेक्ट असतो आणि पोटॅशियम क्लोराईडमध्ये पण काय असतो, स्कॉटकी डिफेक्ट असतो किंवा ऍड केला जातो जशी गरज असेल त्या पद्धतीने. ओके. तर आता आपण पुढचा आपला डिफेक्ट पाहूयात. पुढचा डिफेक्ट पाहायचा आपल्याला फ्रँकल डिफेक्ट. आता हा जो काय आपला फ्रँकल डिफेक्ट आहे हा स्लाइटली सेम आहे. आपला जो सेकंड नंबरचा डिफेक्ट होता व्हॅकन्सीच्या नंतरचा सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट, याच्यात दोन्हीमध्ये थोडासा सेम आहे, एकमेकाच्या
रिलेटेड आहेत थोडेसे. आपण सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट मध्ये पाहिलं होतं की जे पार्टिकल्स असतात त्या सॉलिड मधलेच पार्टिकल काय होतात, स्वतःची पोझिशन चेंज करतात. इथं फक्त काय जे आयन्स असतात ते पोझिशन चेंज करतात. आता फ्रँकल डिफेक्ट आणि सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट काय सेम आहे, स्लाइटली सेम आहे ते. तर फ्रँकल डिफेक्ट मध्ये पहा, फ्रँकल डिफेक्ट अरायझेस व्हेन अन आयन्स ऑफ अन आयोनिक कंपाऊंड इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर लटाईस साइड अँड ऑक्युपाय इंटरस्टेशियल पोझिशन बिटवीन लटाईस पॉईंट. म्हणजे याच्यात काय असतं, जे काय आयन्स असतात ज्या आयोनिक कंपाऊंड दिले त्याच्यातले जे आयन्स, आता इथं पहा, इथं प्लसवाला पाहिजे होता, आता हा प्लसवाला कुठे गेला, त्यांनी त्याची पोझिशन चेंज करून इथं गेला. बरोबर, इथं जो प्लसवाला होता त्यांनी पण त्याची पोझिशन चेंज केली, तो दुसरीकडे गेला. असे काय होतात, ते एकमेकाची पोझिशन चेंज करतात किंवा बाहेरचे ऍड होतात. त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रँकल डिफेक्ट. द कॅटायन्स आर युजली स्मॉलर दॅन अनायन्स. पहा, जे कॅटन्स असतात म्हणजे जे पॉझिटिव्ह आले हे ह्या अनायन्स म्हणजे निगेटिव्ह वाल्यापेक्षा साईजने काय असतात, छोट्या असतात फ्रँकल डिफेक्ट मध्ये. इट इज देअरफॉर मोर कॉमन टू फाइंड द कॅटायन ऑक्युपाईंग इंटरस्टेशियल साइड. आता कॅटायनची साईज कमी असल्यामुळे ते कुठं पण ते स्वतःची जागा काय करतात, ऑक्युपाय करू शकतात. छोट्या असल्यामुळे ते काय करतात, कुठं पण जे छोटी जागा भेटेल तिथं काय करतात, स्वतःला ऍडजस्ट करतात. इट इज इझी फॉर स्मॉलर कॅटायन टू अकोमोडेट द इंटरस्टेशियल स्पेस. आता आता सांगितलं की जर त्याची साईजच छोटी असेल तर त्यांना दुसऱ्या स्पेसवर अकोमोडेट होण्यासाठी काय जातं, इझी जातं. आणि आता सांगितलं की जो हा फ्रँकल डिफेक्ट आहे हा सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट सारखाच आहे, थोडासा त्याच्यात सेम. याच्यात फक्त आयन्स आहे, तिकडे काय होते, पार्टिकल्स होते. इथं दिले पहा, वॅकन्सी ऑफ कॅटायन. इथं जो प्लस आहे त्याची व्हॅकन्सी तयार झाली, तो प्लस इथं गेला. बरोबर, इथून त्याची पोझिशन चेंज केलं जातात. कॅटायन ॲट इंटरस्टेशियल साइड म्हणजे चेंज झालेली जागा. हे झाले 4 डिफेक्ट. आता फ्रँकल डिफेक्टचे आपल्याला कंडिशन्स पाहिजेत आणि कोसिक्वेन्सेस. आता फ्रँकल डिफेक्ट जर तयार करायचा असेल आर्टिफिशियल एखाद्या सॉलिडमध्ये तर काय त्याला कंडिशन लागतात, इट ऑकर्स इन आयोनिक कंपाऊंड. आता लक्षात ठेवायचं, फ्रँकल डिफेक्ट फक्त आयोनिक कंपाऊंडमध्येच ऑकर होतं, विथ लार्ज डिफरन्स बिटवीन सायझेस ऑफ कॅटायन अँड आयनाइन. याच्यात कॅटायन आणि आयनाइनची साईज काय असते, वेगवेगळी असते. आताच पाहिलं, कॅटायनची साईज छोटी होती, आयनाइनची साईज मोठी होती. द आयन्स ऑफ आयोनिक कंपाऊंड मस्ट बी हॅव्हिंग लो कोऑर्डिनेशन नंबर. याचा कोऑर्डिनेशन नंबर काय लागतो, कमी लागतो. म्हणजे याच्यात यांची साईज पण कमी पाहिजे आणि त्या नंबर्सने पण काय पाहिजे, आयन्स कमी पाहिजे. हे झाले त्याच्या 2 कंडिशन. आता को सिक्वेन्सेस ऑफ फ्रँकल डिफेक्ट. फ्रँकल डिफेक्टमुळे काय इफेक्ट होतात, ॲज द नंबर ऑफ आयन्स मिसिंग फ्रॉम द क्रिस्टल लॅटाईस ॲज अ होल, द डेन्सिटी ऑफ सॉलिड अँड इट्स केमिकल प्रॉपर्टी रिमेन्स अनचेंज. आता यात पहा, याचे जर आयन्स मिसिंग असेल, क्रिस्टल लॅटाईस मधले जर सगळे आयन्स जर मिसिंग असेल तर डेन्सिटी ऑफ सॉलिड आणि केमिकल प्रॉपर्टी रिमेन्स. याच्या डेन्सिटी किंवा केमिकल प्रॉपर्टीमध्ये काही चेंज होत नाही. त्याच्यानंतर द क्रिस्टल ॲज अ होल रिमेन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता जेवढे कॅटायन मिसिंग असतात तेवढेच आयनाइन्स पण मिसिंग असतात, त्याच्यामुळे त्याचं काय असते, इलेक्ट्रिकली न्यूट्रल कंडिशन असते. बिकम अ इक्वल नंबर ऑफ कॅटायन अँड आयनाइन आर प्रेझेंट. याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, झिंक सल्फेट, सिल्वर क्लोराईड आणि सिल्वर ब्रोमाइड. याच्यामध्ये फ्रँकल डिफेक्ट काय केला जातो, ऑकर होतो. ओके, हे झालं आपला फर्स्ट पॉईंट डिफेक्ट मधला जो होता स्टिचियोमेट्री डिफेक्ट मधले 4. पहिले आपण पाहिलं व्हॅकन्सी डिफेक्ट, दुसरा पाहिला आपण सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट, त्याच्यानंतर स्कॉटकी डिफेक्ट आणि हा लास्ट फ्रँकल डिफेक्ट. हे 4 डिफेक्ट झाले आपले फर्स्ट स्कॉटकी डिफेक्टचे. त्यानंतर पुढचा डिफेक्ट मेन डिफेक्ट आहे इम्प्युरिटी डिफेक्ट. आता इम्प्युरिटीचा अर्थ काय होतो, जो प्युअर सबस्टन्स असतो त्याच्यात दुसरे सबस्टन्स ऍड करायचे, त्याला इम्प्युअर बनवायचं, तो झाला इम्प्युरिटी डिफेक्ट. इथं दिले पहा, इट अरायजेस वेन फॉरेन ॲटम म्हणजे बाहेरचा एखादा ॲटम जो सॉलिड मध्ये नसतो, प्युअर फॉर्म मध्ये नसतो, बाहेरचा ॲटम काय होतो, त्या क्रिस्टल लॅटाईस मध्ये प्रेझेंट असतो, त्याला आपण म्हणतो इम्प्युरिटी डिफेक्ट. त्यातला फर्स्ट डिफेक्ट पाहिजे आपल्याला सबस्टिट्यूशनल डिफेक्ट. आता सबस्टिट्यूशनचा अर्थ काय होतो पहा, सबस्टिट्यूशन म्हणजे पहा, पहिला एक असतो त्याला काढायचा, रिमूव्ह करायचा, त्याच्या जागेवर दुसरा काय करायचा, इम्पोर्ट करायचा, त्याला म्हणतात सबस्टिट्यूशन. फुटबॉलमध्ये काय होतात, प्लेअरची सबस्टिट्यूशन, म्हणजे एक जो प्लेअर असेल त्याच्या जागेवर दुसरा प्लेअर पाठवतात. आता सबस्टिट्यूशनल डिफेक्ट मध्ये काय असतं पहा, इन दिस डिफेक्ट द फॉरेन ॲटम्स आर फाउंड ॲट द लॅटाईस साइट इन प्लेस ऑफ होस्ट ॲटम. होस्ट म्हणजे तो आधीच त्या सॉलिडमध्ये असतो, बरोबर, त्याला होस्ट म्हणतात. फॉरेन म्हणजे जो बाहेरून आलेला, त्याला म्हणतात फॉरेन पार्टिकल. इथं पाहिजे डायग्राममध्ये हे रेड कलरचा कॉपर आहे, त्यात झिंकची इम्प्युरिटी काय झाली, ऍड झाली. झिंक झाला फॉरेन सबस्टन्स आणि कॉपर त्याचा होस्ट ॲटम, बरोबर. द रेग्युलर ॲटम आर डिस्प्लेस फ्रॉम देअर लॅटाईस साइड बाय इम्प्युरिटी ॲटम. इथं कॉपर पाहिजे होता रेड कलरचा, पण इथं काय झाला, झिंक ऍड झाला, त्याने काय केलं, कॉपरला रिप्लेस केलं. एक्झाम्पल दिले सॉलिड सोल्युशन ऑफ मेटल. आता पहा, ज्यावेळेस ब्रास बनवतात,
ब्रासमध्ये काय केलं जातं, आधी कॉपर असतो ब्रासमध्ये, त्याच्यात झिंक काय केलं जातं, थोड्याफार प्रमाणात झिंकची इम्प्युरिटी ऍड केली जाते आणि त्याच्यापासून बनतो ब्रास. म्हणजे सॉलिड सोल्युशन ऑफ मेटलमध्ये हा सबस्टिट्यूशनल डिफेक्ट यूज केला जातो. त्याच्यानंतर यातला दुसरा इफेक्ट आहे डिफेक्ट इंटरस्टेशियल डिफेक्ट. आता यात काय असतं, याच्यात डिफरन्स एकच आहे. मगाशी पाहिलं होतं इथं झिंक ऍड झाला होता, म्हणजे डायरेक्ट तो काय करतो, आधीच्या होस्ट ॲटमला रिप्लेस करतो, पण याच्यात रिप्लेस नाही केलं जात. इन दिस डिफेक्ट द इम्प्युरिटी ॲटम, जे इम्प्युरिटी ॲटम असतात ते काय करतात, इंटरस्टायनल स्पेस ऑक्युपाय करतात. म्हणजे जो मधला स्पेस आहे ना, हा ऑक्युपाय करतात. ते होस्ट ॲटमला रिप्लेस नाही करत, तर मध्ये जी काय त्यांना जागा भेटेल त्याच्यात ते काय करतात, स्वतःला ऍडजस्ट करतात इम्प्युरिटी ॲटम लॅटिस स्ट्रक्चरमध्ये. मग याचं एक्झाम्पल पहा. आता स्टील आहे. स्टील म्हणजे काय असतं, आयन आणि कार्बनला एकत्र केलं की स्टील बनतं. आता हे सगळे रेडवाले आयन्स आहेत आणि छोटे छोटे जे ब्लॅक आहे कार्बन, हा कार्बन काय झालं, इम्प्युरिटी त्याच्यात ऍड झाली, मग आयनचं काय बनतं, स्टील बनतं. हा झाला आपला त्यातला सेकंड डिफेक्ट, इंटरस्टेशियल डिफेक्ट. त्याच्यात फक्त स्पेस काय केले जातात, ऑक्युपाय केले जातात. त्यानंतर पुढचा आपल्याला पाहायचा आहे नॉन स्टिचोमॅट्रिक डिफेक्ट. हा शेवटचा डिफेक्ट पाहायचा आपल्याला. आता नॉन स्टिचोमॅट्रिक डिफेक्ट मध्ये काय असतं पहा, स्टिचोमॅट्री ऑफ एनी कंपाऊंड गेट्स चेंज. कोणत्या कंपाऊंडचा आपण स्टिचोमॅट्री, म्हणजे जो खालचा नंबर पाहिला तर H2 मध्ये जो 2 असेल तो आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो रिएक्शन मध्ये. दॅट इज, तो नंबर चेंज होणे म्हणजेच काय, त्यातला रेशो ऑफ कॅटायन आणि आयन काय होतात, चेंज होतात. तो नंबर म्हणजे त्याच्यातले असणारे कॅटायन्स आणि एनायन्स. इट डज नॉट कॉज एनी चेंज इन क्रिस्टल स्ट्रक्चर. जरी हा नंबर चेंज झाला तर तो जर रेग्युलर जो सबस्टन्स असतो, समजा जो काय सॉलिड असेल, त्याच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज नाही होत, तर त्याच्या आतले जे कंपोजिशन किंवा जे आयन्स असतात त्यामध्ये काय होतं, थोडाफार चेंज होतं. ओके. त्यातला फर्स्ट डिफेक्ट पाहायचा आपल्याला, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आता यात काय होतं पहा, ऑकर्स ओनली इन दोज मेटल विच शोज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. आता हा जो मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आहे, हा फक्त कोणात होतो की ज्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असते, व्हेरिएबल असते, त्यातच हा डिफेक्ट काय होतो, ऑकर होतो. इन दिस, आता ह्या डिफेक्ट मध्ये काय होतं, सम पॉझिटिव्ह मेटल्स आयन्स गेट मिस. याच्यातले जे काय इथं जिथं पहा, तर निकेल, म्हणजे काय, निकेल. इथं निकेल पॉझिटिव्ह वाला पाय हवा होता, पण त्याची जागा काय झाली, व्हॅकंट झाली, मिस झाली. म्हणजे काय, सम पॉझिटिव्ह मेटल आयन्स गेटिंग मिस अँड सो दॅट द एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज इज बॅलन्स बाय पॉझिटिव्ह चार्ज. आता याच्यातला समजा जर पॉझिटिव्ह मिस झाला तर निगेटिव्हला बॅलन्स करण्यासाठी काय लागतं, एक्स्ट्रा अजून एक पॉझिटिव्ह चार्ज लागते. तर पहा, वेगळ्या कलर दिला, हा एक्स्ट्रा पॉझिटिव्ह लागला. हेच इथं काय होते, Ni2+ होते. आता हा मिस झाल्यामुळे काय लागलं, त्याला एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज लागले, त्याच्यामुळे हे दोन इथं दाखवलेत आपल्याला Ni3+. दॅट इज बाय अनदर पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे अजून एखादा एक्स्ट्रा चार्ज येतो. इथं Ni2+ पाहिजे होता, तर Ni काय झाला, 3+. म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज काय झाला, याच्यात ऍड झाला. यालाच म्हणतात मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. तर पुढचा पाहूयात, मेटल एक्सेस डिफेक्ट. तर मेटल एक्सेस डिफेक्ट म्हणजे काय असतं, हॅव्हिंग 2 टाइप्स. आता मेटल एक्सेस डिफेक्टच्या 2 टाइप्स आहेत. पहिला काय, नॅचरल ॲटम ऑफ एन एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज आयन ऑक्युपाय इंटरस्टेशियल पोझिशन. पहिल्या याच्यात काय होतं, जो नॅचरल ॲटम असतो त्याच्याकडे काय असतात, एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज असतात. तो काय करतो, इंटरस्टेशियल पोझिशन म्हणजे जे का मधला स्पेस आहे तो काय करतो, ऑक्युपाय करतो. कोण, एक्स्ट्रा चार्ज वाला मेटल. आता इथं झेडनचा मेटल होता, झिंकचा मेटल होता, हा त्याचा एक्सेस झेडन. हा एक्सेस झेडन काय करतो, याचे स्पेस ऑक्युपाय करतो, म्हणून त्याला नाव काय पडले, मेटल एक्सेस डिफेक्ट. म्हणजे बाहेरचा कोणीतरी ऍड होतो त्यात. याच्यात पण पहा, हे 2 टाईप दिलेत आपल्याला. याच्यात एक फक्त न्यूट्रल, म्हणजे त्याच्यावर कोणता चार्ज नसतो असा एक झेडन ऍड होतो, आणि दुसऱ्या याच्यात काय होतं, इलेक्ट्रॉन्स किंवा तो पॉझिटिव्ह चार्ज वाले ऍड होतात. असे हे 2 टाइप झाले. कशाचे, याचे एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज आयन जे ऑक्युपाय करतात ना इंटरस्टेशियल पोझिशन, त्याचे 2 टाइप. फर्स्ट टाइप मध्ये न्यूट्रल झेडन ऍड होतो, आणि दुसऱ्या याच्यामध्ये जो ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज असतो तो झिंक ऍड होतो. हा झाला मेटल एक्सेस डिफेक्टचा फर्स्ट टाइप. आता मेटल एक्सेस डिफेक्टचा सेकंड टाइप काय, आता आपल्याला पाहायचंय मेटल एक्सेस डिफिशियन्सी मधला सेकंड टाइप, ॲनायन व्हॅकन्सी. यामध्ये काय होतं, जे ॲनायन असतात म्हणजे निगेटिव्ह असतात ते काय होतं, त्याच्यात मिस होतात आणि त्याची जागा कोण घेतो, दुसरा इलेक्ट्रॉन. हा पूर्ण काय झाला, त्याचा इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल झाला. हा इलेक्ट्रॉन मॉलिक्यूल काय करतो, त्या ॲनायनची व्हॅकन्सी फिल करतो. आणि ती व्हॅकन्सी फिल झाल्यामुळे इम्पार्ट कलर टू द कलरलेस क्रिस्टल. जर कलरलेस क्रिस्टल असेल त्याची व्हॅकन्सी तयार झाली तर त्याला काय येतो, कलर येतो. एक्झाम्पल जर घेतलं आपण NaCl. आता ह्या रिएक्शन मध्ये पहा, सोडियम Na+Cl- ह्याची जर रिएक्शन झाली, NaClचा क्रिस्टल तयार होतो आणि एक इलेक्ट्रॉन काय होतो, लूज होतो. हा जो डिफ्यूज इलेक्ट्रॉन, याला काय होतं, डिफ्यूज इलेक्ट्रॉन, तो काय होतं, डिफ्युजर्स इनटू द क्रिस्टल. ह्या क्रिस्टल मध्ये काय होत होतं, त्याची जागा घेतो आणि ऑक्युपाय व्हॅकंट साइड ऑफ ॲनायन. आणि ॲनायनची काय करतो, तो व्हॅकन्सी काय करतो, फिल घेतो, त्याच्या जागेवर तो काय होतो, तिथं जातो आणि
त्या आयनच्या जागेवर केल्यामुळे त्याची आयनची जर व्हॅकन्सी झाल्यामुळे त्यात जो इलेक्ट्रॉन जातो होल इलेक्ट्रॉन, त्याच्यामुळे त्याला काय होतं, एक इम्पार्ट कलर येतो. ओके, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पाहिजे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. आता आपण पाहिले सगळे डिफेक्ट स्टडी केले, पॉईंट डिफेक्ट, त्या पॉईंट डिफेक्ट मध्ये सगळे 8 मेन 3 डिफेक्ट पाहिले आणि त्या 3 डिफेक्टच्या अंडर जे सब डिफेक्ट होते ते स्टडी केले. आता आपल्याला पाहिजे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. सॉलिडला कोणकोणत्या प्रॉपर्टीज असतात? आता आपल्याला माहिती आहे सॉलिडच्या 3 प्रॉपर्टी तर दिल्यात, कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर. ऑल द मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हे सगळं माहिती आहे की जो सॉलिड असतो किंवा जे मेटल्स असतात ते इलेक्ट्रिसिटीचे काय असतात, गुड कंडक्टर असतात, इलेक्ट्रिसिटीची आणि हीटची. त्यातला फर्स्ट पाहायचा आपल्याला कंडक्टर. कंडक्टर म्हणजे काय, जो इलेक्ट्रिसिटीला घेऊन जातो किंवा हीटला घेऊन जातो, कंडक्ट करतो, त्याला कंडक्टर म्हणतात. तर कंडक्टर मध्ये हॅव्हिंग कंडक्टिव्हिटी रेंज. आता याची कंडक्टिव्हिटी रेंज आहे काय, 10⁴ to 10⁷ ओहम पर मीटर. ही जर रेंज असेल तर त्याला काय म्हणतात, कंडक्टर म्हणतात. त्या मेटलला काय म्हणतात, कंडक्टर. प्रोड्युसेस इलेक्ट्रिसिटी बाय प्रोड्युसिंग ऑर मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता इलेक्ट्रिसिटी कधी प्रोड्यूस होते, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन जे असतात ते मूव्ह व्हायला, फिर इलेक्ट्रॉन काय होतात, मूव्ह व्हायला सुरुवात करतात, त्यावेळेस त्याच्यात काय होते, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. त्यानंतर व्हाईल इलेक्ट्रॉन्स प्रोड्युसेस इलेक्ट्रिसिटी बाय मुवमेंट्स ऑफ एनआय. आता हे मेटलचं झालं, मेटल काय करतात, जर त्याच्यातले मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन झाले तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. आणि इलेक्ट्रोलाइट मध्ये काय होतं, मुवमेंट ऑफ आयन्स झाले तर इलेक्ट्रिसिटी होते. इलेक्ट्रोड्स म्हणजे कोणते, जे ब्रेक होतात. समजा जर हा NaCl आपण पाहिला, NaCl, तर NaCl काय होतो, ब्रेक होऊ शकतो ना. सोडियम आणि क्लोरीन काय होतो, रिएक्शन मध्ये वेगळे होऊ शकतात, म्हणजेच त्याला म्हणतात इलेक्ट्रोलाइट. आणि इलेक्ट्रोलाइट मध्ये मोमेंट्स ऑफ आयन झालं की इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. हा झाला कंडक्टर. त्यानंतर पुढचा इन्सुलेटर. आता इन्सुलेटर म्हणजे काय, जो कोणाला हिटला किंवा इलेक्ट्रिसिटीला कंडक्ट करत नाही त्याला आपण इन्सुलेटर म्हणतो. इन्सुलेटरची पण रेंज आहे काय, ज्या मेटलची कंडक्टिव्हिटीची रेंज 10⁻20 to 10⁻10 पर ओहम पर मीटर असत तर त्याला म्हणतात इन्सुलेटर. आणि याच्यात सगळे नॉन मेटल्स येतात. मोस्ट ऑफ द नॉन मेटल्स काय असतात, इन्सुलेटर असतात. त्यानंतर थर्ड पाहायचं आपल्याला सेमी कंडक्टर. हा सेमी कंडक्टर म्हणजे काय, जो पूर्ण कंडक्ट पण करत नाही आणि पूर्ण इन्सुलेटरचं पण काम करत नाही, त्या दोन्हीच्या मध्ये इंटरमिजिएट असतो, त्याला आपण सेमी कंडक्टर म्हणतो. आता सेमी कंडक्टर कोणते मेटल्स असतात, ज्यांच्या कंडक्टिव्हिटीची रेंज 10⁶ to 10⁴ पर ओहम पर मीटर असते, त्याला आपण काय म्हणतो, सेमी कंडक्टर. ह्या सगळ्या रेंज लक्षात ठेवायच्या, कंडक्टरची, इन्सुलेटरची आणि सेमी कंडक्टरची. हा असतो इंटरमिजिएट बाय मेटल्स अँड नॉन मेटल्स. मेटल्स अँड नॉन मेटलच्या मध्ये जे असतात ते सगळे काय असतात, सेमी कंडक्टर असतात. ह्या 3 प्रॉपर्टीज झाल्या कोणाच्या, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. त्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला स्टडी करायचा आहे बँड थेरी. आता बँड थेरी म्हणजे काय असतं पहा. इट एक्सप्लेन द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल, नॉन मेटल अँड मेटॉलाइट. बँड थेरीवरून आपल्याला काय कळतं की मेटल, नॉन मेटल आणि मेटॉलाइटची कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशी असते, त्याचा स्टडी बँड थेरीमध्ये केला जातो. आता बँड इज मेड विथ इलेक्ट्रिकल एनर्जी लेवल. आता बँड कशाला म्हणतात, जी काही इलेक्ट्रिकल एनर्जी लेवल असते त्याला बँड म्हणतात. आता थोडक्यात पहा, असं असतं पहा, समजा हा एक क्रिस्टल क्लोरीन किंवा सोडियम क्लोराईडचा कशाचा पण असेल, याची जी बाहेरचं ऑर्बिट असतं त्याला आपण काय म्हणतो, व्हॅलन्स बँड म्हणतो, बरोबर काय. बाहेरचं काय असतं, व्हॅलन्स बँड. आता व्हॅलन्स बँड म्हणजे काय असतं, ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय होतात, मूव्ह होत असतात, बरोबर. आता हे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात हे ज्यावेळेस दुसऱ्या मेटलला दिले जातात किंवा दुसरीकडे जातात, त्यावेळेस याला काय होतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो, बरोबर. समजा याला आपण कन्सिडर करू, हा खालचा काय झाला, व्हॅलन्स बँड झाला पूर्ण. आणि हे जे इलेक्ट्रॉन जिकडे गेले त्याला म्हणतात कंडक्शन बँड. इलेक्ट्रॉन ज्या बाजूला मूव्ह होतात त्याला काय म्हणतात, कंडक्शन बँड. आता व्हॅलन्स बँड मधून इलेक्ट्रॉन काय होतात, कंडक्शन बँड मध्ये मूव्ह होतात, बरोबर का. आता हा व्हॅलन्स, जी बाहेरची सेल असते त्याला व्हॅलन्स ऑर्बिट म्हणतात, बरोबर का. ज्याच्यातून इलेक्ट्रॉन काय होतात, मूव्ह होतात, त्यालाच व्हॅलन्स बँड सुद्धा म्हणतात. आणि जो व्हॅलन्स बँड आणि जो कंडक्शन बँड असतो त्याच्यामधला जो गॅप असतो त्याला आपण एनर्जी लेवल, याला काय म्हणतो, एनर्जी लेवल म्हणतो, तोच असतं. त्याच्यातच आपण कशाचा स्टडी करतो, बँड थेरीचा स्टडी केला जातो. कळलं, व्हॅलन्स बँड काय असतं, हा खालचा व्हॅलन्स बँड ज्याच्यातून इलेक्ट्रॉन काय होतात, मूव्ह होतात. कंडक्शन बँड म्हणजे जिकडे इलेक्ट्रॉन जातात, आणि दोन्हीच्या मध्ये जे असते त्याला आपण एनर्जी लेवल किंवा फॉरबिडन गॅप पण म्हणतात. त्याला काय म्हणतात, फॉरबिडन गॅप. इलेक्ट्रॉनला जर मूव्ह व्हायचा असेल तर हा मधला जो गॅप असतो तो त्यांना काय करावा लागतो, क्रॉस करावा लागतो. हे झालं बँड थेरीचा थोडासा कन्सेप्ट. आता त्याच्यात 3 कॅटेगरी आता सांगितलं काय असतं, कंडक्शन बँड असतं, व्हॅलन्स बँड असतो आणि बँड गॅप असतो मधला. 2 कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडच्या मधला त्याला म्हणतात बँड गॅप. आता कंडक्शन बँड मध्ये याचे एनर्जी लेवल जास्त असते कारण याच्यात इलेक्ट्रॉन जास्त असतात. त्यानंतर
इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन कंडक्शन बँड. सगळे इलेक्ट्रॉन कुठे प्रेझेंट असतात? कंडक्शन बँडमध्ये. जे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात ते कंडक्शन बँडमध्ये प्रेझेंट असतात. फॉर्म बाय आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ सॉलिड. आता सांगितलं जे आउटर मोस्ट ऑर्बिट असतं सॉलिडचं त्याच्यातून जे इलेक्ट्रॉन मूव्ह होतात बाजूला जातात त्याच्यापासून काय बनतो? हा कंडक्शन बँड बनतो. आणि इलेक्ट्रॉन्स आर लोकलाइज. याच्यातले इलेक्ट्रॉन काय करतात? स्वतःची पोझिशन चेंज करू शकतात, म्हणजे ते काय असतात? लोकलाइज असतात. आता जर व्हॅलन्स बँडमध्ये पाहिलं, जसं कंडक्शन बँडची एनर्जी लेवल हायेस्ट असते त्याची याची एनर्जी लेवल काय असते? लो असते. कंडक्शन बँडपेक्षा याची एनर्जी लेवल लो असते, कारण याच्यातले इलेक्ट्रॉन्स काय होतात? कंडक्शन बँडकडे मूव्ह झालेले असतात. ते इलेक्ट्रॉन सगळे कंडक्शन बँडकडे जातात, म्हणून व्हॅलन्स बँडची एनर्जी लेवल काय असते? लेस असते कंडक्शन बँडपेक्षा. आणि याच्यात काय असतं? इलेक्ट्रॉन्स आर नॉट फ्री टू मूव्ह. याच्यात जसे इलेक्ट्रॉन लोकलाइज होतात तसे याच्यात इलेक्ट्रॉन फ्रीली मूव्ह होऊ शकत नाही. आणि बँड गॅप म्हणजे काय? एनर्जी डिफरन्स बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. सो जी काय एनर्जी असते, जी व्हॅलन्स बँडची एनर्जी किंवा कंडक्शन बँडची एनर्जी असेल, या दोन्हीच्या एनर्जीमध्ये जो काही डिफरन्स असतो त्याला आपण त्या दोन्हीमधला बँड गॅप म्हणतो. कळले 3 कन्सेप्ट? कंडक्शन बँड म्हणजे काय, व्हॅलन्स बँड म्हणजे काय आणि बँड गॅप म्हणजे काय. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टडी करायचा आपल्याला. आता आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे, बँड गॅप इन मेटल, इन्सुलेटर अँड सेमीकंडक्टर. आता मेटल म्हणजेच आपले सगळे कंडक्टर्स. ओके, मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेटल काय असतात? इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर्स असतात. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड ऑफ मेटल इज लार्ज. हे जे काही मेटल्स असतात त्याच्या कंडक्शन बँडमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याची संख्या काय असते? खूप जास्त असते. देर इज अ नो बँड गॅप इन मेटल. मेटलमध्ये कोणत्याही पद्धतीचा बँड गॅप नसतो. इथं पहा, हा एक एस बँड आहे, हा पे बँड आहे. आता ह्या दोन काय झालेत? एकमेकाला ओव्हरलॅप आहे, म्हणजे ह्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बँड गॅप नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं? इझिली एस बँडमधले इलेक्ट्रॉन्स पे बँडमध्ये काय होतात? मूव्ह होतात. त्यामुळेच अशा मटेरियलला काय म्हणतात? मेटल्स किंवा कंडक्टर्स म्हणतात. त्यातून इलेक्ट्रिसिटी इझिली काय होते? पास होते. द एस बँड अँड पे बँड ओव्हरलॅप इच अदर. आणि याच्यात एस बँड आणि पे बँड काय करतात? एकमेकाला इझिली ओव्हरलॅप करतात. त्यानंतर सेकंड पाहायचं आपल्याला इन्सुलेटर. आता इन्सुलेटरमध्ये काय असतं पहा, द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इन इन्सुलेटर आर सेपरेटेड बाय व्हेरी लार्ज एनर्जी गॅप. पहा, इन्सुलेटरमध्ये काय असतो? व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमधला जो गॅप असतो, एनर्जी गॅप, तो खूप जास्त असतो. त्यालाच फॉरबिडन झोनसुद्धा म्हणतात. मग अशा वेळी काय होतं? व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जात नाही. का? तर हा जो बँड गॅप असतो तो क्रॉस करू शकत नाही. आता काय करतात मेटलमध्ये? हा जर बँड क्रॉस करायचा असेल तर त्या मेटलला हीट एनर्जी काय करतात? अप्लाय करतात किंवा थर्मल एनर्जी अप्लाय करतात. पण इन्सुलेटरमध्ये काय होतं? जरी हीट एनर्जी किंवा थर्मल एनर्जी अप्लाय केली तरीसुद्धा इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये मूव्ह होत नाही. तर ते सांगितले थर्मल एनर्जी और हीट एनर्जी इज इनसफिशियंट टू प्रमोट इलेक्ट्रॉन फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. देअरफॉर कंडक्शन बँड रिमेन्स व्हॅकंट. म्हणून कंडक्शन बँड काय राहतो? रिमेन्स व्हॅकंट राहतो. म्हणून अशा मटेरियलला काय म्हणतात? इन्सुलेटर. म्हणजेच इन्सुलेटर म्हणजे काय? इन्सुलेटर म्हणजे व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह होत नाही, म्हणून कंडक्शन बँड काय राहतो? व्हॅकंट राहतो. असे मटेरियल झाले सगळे इन्सुलेटर. त्यानंतर पुढचं सेमीकंडक्टर. आता सेमीकंडक्टरमध्ये काय होतं पहा, जे काय व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड असतात त्याच्यामध्ये हा जो एनर्जी गॅप असतो तो खूप छोटा असतो. द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इन सेमीकंडक्टर्स आर सेपरेटेड बाय स्मॉल एनर्जी गॅप कॉल्ड फॉरबिडन झोन. हा जो फॉरबिडन झोन असतो हा खूप कमी असतो. म्हणून व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये काय करतात? हिट केल्याच्या नंतर मूव्ह करतात. हिअर द थर्मल ऑर हीट एनर्जी इज सफिशियंट टू प्रमोट इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. म्हणून व्हॅलन्स बँडमधले इलेक्ट्रॉन्स काय होतात? हिट केल्याच्या नंतर कंडक्शन बँडमध्ये जातात. देअरफॉर द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्हॅलन्स बँड कॅन जम्प टू कंडक्शन बँड. आणि असे जे काही सबस्टन्स असतात त्याला काय म्हणतात? सेमीकंडक्टर्स म्हणतात. तर आपल्याला नंतर पुढं पाहिजे टाईप्स ऑफ सेमीकंडक्टर. आता मेनली 2 टाईपचे सेमीकंडक्टर असतात. पहिला आहे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि दुसरा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय? एक प्युअर सबस्टन्स. प्युअर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर काय असतो? प्युअर असतो. द इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड आर फ्री टू मूव्ह. आणि याच्यात जो काही कंडक्शन बँड असतो त्यातले इलेक्ट्रॉन्स काय असतात? फ्रीली मूव्ह असतात. यालाच प्युअर सेमीकंडक्टर म्हणतात. प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल विच हॅज अ व्हेरी लो बट फायनाईट इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी खूप कमी असते, पण थोड्या प्रमाणात काय असते? याच्यात इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी प्रेझेंट असते. यालाच म्हणतात इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. मेन काय? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर हे प्युअर असतं. त्याच्यात कोणत्याही टाईपचं किंवा कोणत्याही पद्धतीची इम्प्युरिटी प्रेझेंट नसते. नंतर पुढचा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय?
द कंडक्टिव्हिटी ऑफ ए सेमीकंडक्टर कॅन बी इन्क्रीज बाय डोपिंग. आता काय केलं जातं, हा जो काय प्युअर होता वरती पाहिला इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, हा प्युअर कंडक्टर होता. याच्यात काय केलं जातं, डोपिंग केलं जातं. डोपिंग म्हणजे काय, एका कमी क्वांटिटीमध्ये काय करायचं, इम्प्युरिटी घ्यायच्या आणि त्या काय करायच्या, त्या प्युअर सेमीकंडक्टरमध्ये ॲड करायच्या. त्याच प्रोसेसला डोपिंग म्हणतात. द प्रोसेस ऑफ ॲडिंग ऑफ मायनर क्वांटिटी ऑफ इम्प्युरिटी टू सेमीकंडक्टर टू इन्क्रीज इट्स कंडक्टिव्हिटी इज कॉल्ड ॲज अ डोपिंग. त्याची कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जी काय प्रोसेस केली जाते, ज्यात जी काय डोपंट ॲड केले जातात, इम्प्युरिटी ॲड केली जाते, त्यालाच डोपिंग म्हणतात. आणि ही इथं खाली दिली की दी ॲडेड इम्प्युरिटी इज कॉल्ड ॲज अ डोपंट, म्हणजे ॲड करतो त्याला डोपंट म्हणतात. डोप सेमीकंडक्टर हॅव्हिंग हायर कंडक्टिव्हिटी, आणि अशा सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी काय असते, हाय असते. का तर आपण त्याच्यात काय केल्यात, इम्प्युरिटी ॲड केल्यात. अशा कंडक्टरला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणतात. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे पण दोन टाईप पडतात. फर्स्ट आहे एन टाईप सेमीकंडक्टर आणि सेकंड आहे पी टाईप सेमीकंडक्टर. तर एन टाईप सेमीकंडक्टर म्हणजे कांता सिम्पल लक्षात ठेवायचं, एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्स खूप जास्त इलेक्ट्रॉन्स असतात आणि पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये खूप जास्त प्रमाणात होल्स असतात. पहा, इट कंटेन इन्क्रीज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. एन टाईपमध्ये काय असतात, इन्क्रीज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. एन टाईप सेमीकंडक्टर इज ऑप्टेन बाय ॲडिंग ग्रुप 15 इलेक्ट्रॉन्स इन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता एन टाईप सेमीकंडक्टर कसा तयार केला जातो, जो काही इंट्रिन्सिक कंडक्टर होता आपला प्युअर फॉर्ममधला, त्यात 15 जो ग्रुप आहे पिरियडिक टेबलमधला, त्यातले एलिमेंट काय केले जातात, ॲड केले जातात आणि एन टाईप सेमीकंडक्टर बनवतात. इथं पहा, त्यामध्ये एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे हा झाला एन टाईपचा. आणि हा जो पी आहे फॉस्फरस, हा ग्रुप 15चा एलिमेंट आहे, तो याच्यात ॲड केला जातो ह्या प्युअर सेमीकंडक्टरमध्ये आणि एन टाईप सेमीकंडक्टर तयार केला जातो. आता पी टाईपमध्ये सांगितलं होतं की याच्यात काय असतात, होल असतात. पहा, इथला इलेक्ट्रॉन एक काय ॲब्सेंट, इथं 2 इलेक्ट्रॉन पाहिजे होते ना हे बीच्यावरती, पण एक इलेक्ट्रॉन काय ॲब्सेंट आहे, म्हणजे याच्यात काय होल जास्त आहे, इलेक्ट्रॉन्स कमी आहेत. इट इज प्रोड्यूस बाय डोपिंग अ प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल विथ द इम्प्युरिटी ऑफ ग्रुप 13. पहा, एन टाईप तयार करताना 15 ग्रुपमधले एलिमेंट्स ॲड केले जातात आणि पी टाईप सेमीकंडक्टर तयार करताना 13 ग्रुपमधले एलिमेंट्स काय केले जातात, त्यात ॲड केले जातात. These elements contain less number of valence electron than that of the pure semiconductor. प्युअर सेमीकंडक्टरपेक्षा यात जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते कमी असतात. इट कंटेन्स इन्क्रीज नंबर ऑफ होल. इलेक्ट्रॉन्स कमी असल्यामुळे याच्यात काय जास्त असतात, होल्स जास्त असतात. कळलं, एन टाईप आणि पी टाईप सेमीकंडक्टर. त्याच्यानंतर पुढं आता आपल्याला ह्या चॅप्टरमधला लास्ट पॉईंट डिस्कस करायचा आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. आता कोणता पण जर सॉलिड घातलं त्याच्यात थोड्याफार प्रमाणात काय असतात, त्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतात. ओके, आता ह्या ज्या काही मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतात त्या कशावर डिपेंड असतात, तर त्याच्यातल्या इलेक्ट्रॉन्सवर. सॉलिडमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यावर त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी डिपेंड असते. आता हे जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते काय होतात, स्पिन होतात. एक त्याच्यात जो काही स्वतःचा ॲक्सिस असतो त्याच्याभोवती ते काय होतात, स्पिन होतात. या स्पिनिंग ॲक्शनमुळे काय होतं, स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन प्रोड्यूस इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यामुळे तिथं काय तयार होते, एक मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आपण पाहिलं तर करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये एक कंडक्टर आहे, त्याच्याभोवती अशी वायर आपण गुंडाळलेली, त्या वायरमधून जर आपण इलेक्ट्रिसिटी पास केली तर त्याच्यामुळे साईडच्या साईडला काय तयार होतं, एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते. अगदी तसंच वेन इलेक्ट्रॉन्स आर द अनबॅलन्स स्पिन एक्झिबिट मॅग्नेटिझम. हे लक्षात ठेवायचं, जर अनबॅलन्स स्पिन असेल तरच तिथं मॅग्नेटिझम तयार होतं, जर बॅलन्स स्पिन असेल तर तिथं मॅग्नेटिझम एक्झिस्ट नसतो. कळलं. त्यानंतर त्यातला आपल्याला फर्स्ट प्रॉपर्टी पाहिजे, त्याचे टाईप पाहिजे आहे डायमॅग्नेटिझम. आता डायमॅग्नेटिझम म्हणजे काय, द सबस्टन्स विथ ऑल इलेक्ट्रॉन्स पेअर्ड आर वीकली रिपल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड. दिस सबस्टन्स आर कॉल्ड डायमॅग्नेटिक. त्याच्यात काय असतं, जे काही सबस्टन्स असतात त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते पेअर्ड असतात आणि काय असतात, वीकली रिपल्ड बाय मॅग्नेटिक फील्ड असते. मॅग्नेटिक फील्ड काय करतं, त्याला वीकली रिपल करतं. अशा सबस्टन्सला डायमॅग्नेटिक म्हणतात. मग याच्यात कोणते सबस्टन्स येतात, N2, F2, NaCl आणि H2 हे एक्झाम्पल्स आहेत, हे लक्षात ठेवायचे, MCQसाठी विचारले जातात. त्यानंतर आपल्याला सेकंड प्रॉपर्टी किंवा सेकंड टाईप पाहिजे याचा, पॅरामॅग्नेटिझम. आता पॅरामॅग्नेटिझममध्ये होतं काय, जो काय सबस्टन्स असतो त्यातले इलेक्ट्रॉन्स असतात अनपेअर्ड. द सबस्टन्स विथ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आर वीकली अट्रॅक्टेड. आणि ते कसे असतात, वीकली अट्रॅक्टेड. डायमॅग्नेटिझममध्ये पाहिलं तर ते वीकली रिपल असतात, पण इथं ते वीकली अट्रॅक्टेड असतात बाय मॅग्नेटिक फील्ड. दिस सबस्टन्स आर कॉल्ड पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. आणि अशा सबस्टन्सला काय म्हणतात, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणतात. स्पिनिंग ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. जे काही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात त्याचे स्पिनिंग होतोय, गिव्ह राईज टू
मॅग्नेटिक मोमेंट. त्याच्यामुळे तिथं काय तयार होते, मॅग्नेटिक मोमेंट तयार होते. द सबस्टन्स इज अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड. असे सबस्टन्स काय केले जातात, मॅग्नेटिक फील्ड त्याला अट्रॅक्ट करते बिकॉज ऑफ मॅग्नेटिक मोमेंट. त्याच्यामध्ये जी काही मॅग्नेटिक मोमेंट होत असते स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे, त्याच्यामुळे त्याच्यात मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि ती त्या सबस्टन्सला अट्रॅक्ट करते. असे कोणते एलिमेंट आहे, फॉर एक्झाम्पल कॉपर, आयर्न आणि क्रोमियम. ओके. त्यानंतर लास्ट पॉईंट ह्या चॅप्टरमधला आपला फेरोमॅग्नेटिझम. द सबस्टन्स विथ लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. यातमध्ये सुद्धा अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात पण लार्ज नंबरमध्ये असतात आणि ते स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक फील्ड असतात. मॅग्नेटिक फील्ड काय करतं, अशा अनपेड इलेक्ट्रॉनला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतं. आर कॉल्ड फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स. आणि अशा सबस्टन्सला काय म्हणतात, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणतात. मग ते आणि त्यात एक लक्षात ठेवायचं, जे असे सबस्टन्स असतात त्याच्यातलं जे मॅग्नेटिझम असतं ते परमनंट असतं. हे काय असतात, परमनंटली मॅग्नेटाईज असतात. असे कोणते सबस्टन्स ते, आयर्न, कोबाल्ट आणि निकेल. हे 3 जे मेटल आहेत त्याच्यात परमनंट मॅग्नेटिझम असतं, हे लक्षात ठेवायचं, म्हणून त्याला फेरोमॅग्नेटिझम म्हणतात. कळलं, डायमॅग्नेटिझम, फेरोमॅग्नेटिझम आणि पॅरामॅग्नेटिझम. अशा पद्धतीने आपला हा सॉलिड स्टेट संपला.